अलिबाग बस स्थानकासमोर एसटी बसने दिलेल्या धडकेमुळे मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला. जयदीप बना असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने एसटी बसेसच्या काचा फोडून एसटी वाहतूक रोखली. या अपघातात एका रिक्षेचे नुकसान झाले. अलिबाग एसटी आगारात गुरुवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात पडला. यावेळी संतप्त जमावाने एसटीवर दगडफेक करत एसटी वाहतूक रोखून धरली. यानंतर सायंकाळी 4 नंतर अलिबाग एसटी आगारातून वाहतूक सुरू करण्यात आली. अलिबाग एसटी आगारासमोर सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघात घडल्याचे समजताच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नातेवाईक आणि गावकरी अलिबाग एसटी आगाराजवळ आले. संतप्त जमावाने एसटी बसवर दगडफेक करून रस्ता अडवून धरला होता. तसेच अपघातग्रस्त गाड्या रस्त्यातून हलवण्यास विरोध केला जात होता. संतप्त जमाव पोलिसांना देखील जुमानत नव्हता. अखेर पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली. सुमारे 4 तास मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक इतर मार्गावर वळवण्यात आली. परिणामी अलिबाग शहरात वाहतूक कोंडी झाली. संतप्त जमाव एसटी आगाराजवळ जमल्यामुळे एसटी बस बंद ठेवण्यात आल्या. सुमारे 4 तास अलिबाग एसटी आगारातून एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. बाहेरून येणाऱ्या एसटी बस देखील अलिबागच्या बाहेर थांबवण्यात आल्या होत्या. या आंदोलनामुळे आगारातून सुटणाऱ्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. 4 तासानंतर अपघातग्रस्त दोन्ही एसटी बस अलिबाग पोलीस ठाण्यालगत हलवण्यात आल्या. त्यानंतर सायंकाळी 4 वाजल्यानंतर आगारातून एसटी वाहतूक सुरू झाली.